नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मूलभूत सामान्य ज्ञान या व्हिडिओमध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेची दरवर्षी जी काही दोनदा लाल सूची रेड लिस्ट प्रस्तुत केली जाते त्यातील विविध पैलूंचा अभ्यास करणे विथ प्रोफेसर इज पॉझिटिव्ह वे। सर्वात प्रथम या जर आपण पिक्चरकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पक्षी दिसून येतात, बारकाईनं पहा। परंतु हे जे काही पक्षी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला या रेड कलर मध्ये केलेलं दिसतंय। याला आपण नियर थ्रीटन असं म्हटलेलं आहे। हा एक पॉइंट मुद्दाम लक्षात घ्या। दुसरा जो काही पॉइंट आहे या ठिकाणी याला व्हल्नरेबल म्हटलेलं आहे आणि व्हल्नरेबल मध्ये कुठले पक्षी आहेत त्यांची लिस्ट आपल्याला दिलेली आहे। आणि तिसरी जी काही लिस्ट दिलेली आहे ती एंडेंजर लिस्ट दिलेली आहे। थोडक्यामध्ये आपल्याला हा जो काही प्रकार दिसतोय ना, व्हल्नरेबल किंवा आपण त्याला एंडेंजर किंवा नियर थ्रीटन, हे जे काही क्लासिफिकेशन आपल्याला ज्या संस्थेनं केलेलं आहे ती संस्था म्हणजे IUCN। आता प्रथम आपण IUCN काय काम करते ते जर बारकाईने जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला काही स्पीसीज दिसतात, याचबरोबर काही प्लांटचे पार्ट देखील दिसतात आणि शेवटची जी काही दुसरी फिगर दिसती आपण ज्याला पँगोलियन किंवा मराठीमध्ये खवले मांजर म्हटलं जातं। या सर्व स्पीसीजची त्यामध्ये वनस्पती आहेत, त्यामध्ये प्राणी आहेत। मानवानं मे बी मेडिसिनल पर्पज साठी यूज साठी असेल, ट्रॅफिकिंग साठी असेल, त्यांची जी काही शिकार केली त्यामुळे जंगलातील त्याचबरोबर त्यांचं आपण असं म्हणूया की मानव आणि मानवाच्या परिसरातील त्यांची संख्या ही कमी झाली। आणि जर प्राण्यांची वनस्पती संख्या जर अशी कमी झाली तर बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने हा एक मोठा कन्सर्न आहे। म्हणून ही प्राणी कुठले प्राणी आपल्याला अधिक प्रमाणात आहे, कुठल्या प्राण्यांची संख्या ही कमी कमी होत चाललेली आहे आणि कुठल्या प्राण्यांना आपण कुठल्या लिस्ट मध्ये टाकायचं यासाठी IUCN या संपूर्ण वनस्पती आणि प्राण्यांची जगातील काही लिस्ट केलेली आहे। ती लिस्ट आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम IUCN काय आहे तर IUCN ही एक आपण त्याला नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणूया, ज्यामध्ये ऑलमोस्ट की प्रत्येक देशातील सरकारचे प्रतिनिधी त्याचबरोबर त्या देशातील सिव्हिल सोसायटी यांची मिळून जर आपण या ऑर्गनायझेशन मधील टोटल संस्थांची संख्या जर पाहिली तर आपल्याला 1400 संस्था दिसून येतात। आणि महत्वाचं मी पर्पज तुम्हाला सांगितलं की ज्या प्राणी आणि वनस्पतींची संख्या कमी होत चाललेली आहे तर त्या प्राणी आणि वनस्पतींची संख्येचं कन्झर्वेशन करणं। तर यालाच अनुसरून 1948 मध्ये या IUCN ची स्थापना करण्यात आली आणि आजही ही जी काही वर्ल्डचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, प्राण्यांचं वनस्पतींचं, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी एकंदरीत संपूर्ण जे काही मानवसृष्टी आणि पर्यावरण आहे त्याचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीनं IUCN जे काही मेजर घेतं ते खरंच वाकरण्यासारखं आहे। दुसरं जे काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आपल्याला दिसून येतात हे काही इराण मधील रामसार या ठिकाणी जे काही कन्झर्वेशन ऑफ वेटलँड हे एक झालेलं दिसून येतं। त्याचबरोबर आपल्याला कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड एंडेंजर्ड स्पीसीज ज्याला आपण साईट म्हटलं जातं, त्याचबरोबर आपल्याला कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या ज्या काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन किंवा इंटरनॅशनल अग्रीमेंट दिसतात या संपूर्ण अग्रीमेंट किंवा आपल्याला कॉन्फरन्स मागे IUCN ची भूमिका सर्वात महत्वाची आहे। हाही पॉइंट आपण या ठिकाणी नमूद करून घ्या। मग प्रश्न पडतो की ही लाल सूची ज्याला आपण या ठिकाणी रेड डेटा बुक्स असं म्हटलेलं आहे, या IUCN
असे जे काही प्राण्यांची संख्या येणाऱ्या काळामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी 2दा या स्वरूपाच्या बुक मध्ये प्रत्येक रिजन वाईज ही लिस्ट प्रोड्यूस केली जाते. त्यालाच आपण रेड डेटा बुक किंवा मराठीमध्ये IUCN ची लाल सूची संबोधलं जातं. तरी रेड सूची दरवर्षी जी काही 2दा प्रस्तुत केली जाते, कधीपासून सुरुवात झाली तर या कमी होणाऱ्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या संख्येला जे काही नाव दिलं जातं तिला आपण थ्रीटन स्पेसीज असं म्हटलं जातं. थ्रीटन म्हणजे जर या स्पेसीज प्राण्यांचं वनस्पतीचं मानवाने संरक्षण नाही केलं, जर त्या पद्धतीनं मेजर्स घेतले नाहीत तर ह्या स्पेसीज मे बी जंगलातून किंवा मानवी आणि पर्यावरणातून पूर्णपणे लुप्त होतील. यालाच अनुसरून ही जी काही रेड डेटा बुक आहे ही IUCN ने 1964 मध्ये किंवा 64 पासून एक व्यापक स्वरूपामध्ये प्रोड्यूस किंवा पब्लिश करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. स्थापना झाली 1948 ला, पण IUCN चा रेड डाटा बुक हा दरवर्षी पब्लिश करण्याचं इयर जे काही आहे ते 1964 पासून आहे. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आपण या ठिकाणी नमूद करूया. आता नेक्स्ट प्रश्न पडतो की या ठिकाणी जी काही रेड लिस्ट आहे, संपूर्ण प्राण्यांचे जे काही ग्रुप केले त्या ग्रुपला आपण टेक्सा म्हटलेला आहे. आता हे जे काही प्राणी आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचं कन्झर्वेशनच्या दृष्टीनं, संरक्षण करण्याच्या दृष्टीनं या IUCN ने टोटल आपल्याला 9 कॅटेगरीज दिसतात. तर 9 कॅटेगरी जर पाहत असताना की पहिली कॅटेगरी आपण जर पाहिली तर यामध्ये नॉट इव्हॅल्युएटेड, मे बी IUCN ला त्या संदर्भात इव्हॅल्युएशन करण्याच्या संदर्भात डाटा उपलब्ध न झाल्यामुळे ही एक आपली पहिली कॅटेगरी दिसते. दुसरी जी काही कॅटेगरी आपल्याला दिसते इव्हॅल्युएटेड, ही IUCN आणि त्यांच्या जे काही सिव्हिल सोसायटी किंवा जे काही इंडिव्हिज्युअल ग्रुप्स आहेत, इंडिजिनस पीपल्स आहेत, एक्सपर्ट लोक आहेत, त्यांना जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांचं इव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे. आणि इव्हॅल्युएशन करण्यात ज्यांचा ऍडिक्वेट डाटा झाला ते 7 कॅटेगरी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर आपल्याला या ठिकाणी जी काही मी थ्रीटन स्पीसीज असं म्हटलेलं आहे, तर थ्रीटन स्पीसीज कुणाला म्हटलं जातं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे टोटल 2 आणि 7 म्हटलं तर 9 कॅटेगरीज मध्ये आपल्याला ही IUCN ची रेड डाटा लिस्ट दिसून येते. आता आपण ही जी काही IUCN ची रेड लिस्ट कॅटेगरीज आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती जसं मी नमूद केलं 1994 पासून स्पेशल सर्व्हायव्हल कमिशन याने हे नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण जर प्रश्न जर विचारला की यातील थ्रीटन स्पेसीज कुठल्या आहेत आणि याचं जर कलर कोड जर ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला दिसतंय की क्रिटिकल इंडेंजर्स, ज्याला शॉर्ट फॉर्म आणि रेड कलर वापरलेला आहे, म्हणजे या स्पीसीची संख्या ही खूपच कमी झालेली आहे. याच्यासाठी जे काही क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया आपण नेक्स्ट स्लाइडला पाहणार आहोत. दुसरं जे काही थ्रीटन स्पीसीज आहे त्यामध्ये इंडेंजर्स आहे, नंतर व्हलनरेबल आहे. जे काही पहिल्या फिगर्स मध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पक्षी दाखवले, यातील पक्ष्यांमध्ये आपल्याला काही पक्षी हे इंडेंजर होते, काही पक्षी आपल्याला व्हलनरेबल होते, तर काही पक्षी आपल्याला क्रिटिकल होते. यातला ग्रीन कलर आपल्याला जे काही दिसतोय की ही प्राणी आणि वनस्पती निसर्गामध्ये ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या कन्झर्वेशन साठी सध्या तरी काळजी घेणं गरजेचं नाही. या पद्धतीनं हा आपल्याला त्याचा अनुमान करता येईल. टोटल आपल्याला 9 कॅटेगरी दिसतात. या ठिकाणी डायनोसॉर जर घेतले तर एक्सटिंक्ट झालेले दिसतात आणि दुसरी जी काही EW कॅटेगरी आहे आपण त्याला एक्सटिंक्ट इन द वाईल्ड असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जसं मी मेन्शन केलं, डायनासोर हा आता कुठल्याही परिस्थितीत पृथ्वी तलाव नाही म्हणून याला एक्सटिंक्ट म्हटलं जातं. दुसरी एक्सटिंक्ट इन द वाईल्ड म्हणजे काय की हे जे काही अॅनिमल्स आहेत हे मोस्टली सध्या आपण म्हणू की झू मध्येच यांचं अस्तित्व आहे, जंगलामध्ये त्यांचं आपल्याला अस्तित्व दिसून येतं. पण आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचा पॉइंट आहे क्रिटिकल इंडेंजर्स कुणाला म्हटलं जातं की जे जंगलामध्ये ज्यांचं पॉप्युलेशन, लोकसंख्या किंवा नंबर अतिशय कमी आहे आणि मागील 10 वर्षापासून 90% त्यांच्या पॉप्युलेशन मध्ये किंवा नंबर मध्ये कमी झालेलं दिसून येतं. आणि सध्या
की यांचा जर नंबर जर पाहिला त्या विशिष्ट भागामध्ये, तर ऑलमोस्ट आपल्याला केवळ एक 50च आपण म्हणूया की मॅच्युअर इंडिव्हिज्युअल आपल्याला दिसून देतात. की मागील 10 वर्षामध्ये यांचं पॉप्युलेशन जवळजवळ 50% कमी झालेलं आहे. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हा खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण लास्ट 10 वर्षापासून फक्त 50 मॅच्युअर इंडिव्हिज्युअल. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हा क्रिटिकल एंडेंजर स्पीसीज ला जर आपण क्लासिफाय करायचं असेल तर हा क्रायटेरिया या ठिकाणी वापरला जातो. नेक्स्ट आपण इंडेंजर म्हटलेला आहे की जसं आपण वरून आपण खाली येऊ तसं लिस्ट कन्सर्न आपल्याला दिसून येतात. व्हल्नरेबल नावाचा शब्दाचा जर अर्थ पाहिला की जंगलामध्ये हे अजूनही जर त्यांचं प्रिझर्वेशन केलं नाही तर ते एंडेंजरमेंटला जाऊ शकतात. नंतर आपण नियर थ्रीटन आहे, नंतर लिस्ट कन्सर्न आहे आणि नंतर आपल्याला जे काही येतंय डेटा सफिशियंट येतं. परंतु आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं जो काही आहे क्रिटिकल इंडेंजर, भारतामध्ये कुठले स्पेसिस क्रिटिकल इंडेंजर आहेत, कुठले आपण म्हणूया की इंडेंजर्स आहे, व्हल्नरेबल आहे, आणि या तिघांना मिळून आपण थ्रीटन स्पीसीज असं म्हटलं जातं. हाच क्रायटेरिया आपण अगदी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. थ्रीटन क्रायटेरिया जर म्हटला तर क्रिटिकल इंडेंजर, नंतर इंडेंजर आणि व्हल्नरेबल मध्ये येतात. पहिला आपण त्याचं पॉप्युलेशन रिडक्शन पाहिलं की 10 वर्षामध्ये 90% पॉप्युलेशन त्यांचं पूर्णपणे रिड्यूस झालेलं आहे. नंतर विशिष्ट जिओग्राफिकल रेंज मध्ये आपल्याला ते प्राणी दिसून येतात. जसं आपण आफ्रिकन एलिफंट जर घेतलं तर आफ्रिकेच्या केवळ सेव्हना भागामध्ये दिसून येतात. आणि जी काही क्रायटेरिया मेन्शन केलेली आहेत की केवळ त्यांचे 50 मॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स आहेत. हा खूप महत्वाचा क्रायटेरिया आपण मेन्शन केलेला आहे की जर एखाद्या स्पेसिसला आपण थ्रीटन कॅटेगरीज मध्ये आपण त्याला इन्क्लूड करायचं असेल तर यालाच आपण क्वांटिटेटिव्ह ग्रुपिंग असं म्हटलं जातं. आणि जर यांची आपण विशेष काळजी जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या स्पेसिस लुप्त होऊन जातील, जेणेकरून जैवविविधतेला सर्वात महत्वाचा धोका असेल. हीच IUCN सांगण्याची आपण म्हणूया की खबरदारी घेतं. नेक्स्ट पॉइंट आता अलीकडे म्हणजे साधारणपणे मार्च 2021 मध्ये की जे 2 स्पेसिस दिसतात, बारकाईने जर पाहिलं हा आफ्रिकन सेव्हना एलिफंट दिसतोय, त्याला IUCN इंडेंजर थ्रीटन स्पीसीज मध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर हा जो काही आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट दिसतो मार्च 2021 मध्ये त्याची कॅटेगरी जी काही मेन्शन केलेली क्रिटिकली इंडेंजर्स केलेली आहे. म्हणजे या IUCNच्या लिस्ट प्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये यांचं पॉप्युलेशन आपल्याला त्या पद्धतीनं कमी झालेलं दिसून येत आहे. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही जरी लिस्ट दरवर्षी 2दा अपडेट जरी होत असेल तर साधारणपणे आता म्हणजे 37,000 ते 40,000 स्पीसीज आपल्याला थ्रीटन विथ एक्सटिंक्शनच्या रेंज मध्ये आहेत. जेणेकरून सिव्हिल सोसायटी, NGO, गव्हर्नमेंट किंवा वर्ल्ड बँक यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट वर्कआउट करतात त्यांनी पर्यावरणाला किंवा प्राण्यांना कशा पद्धतीने धोका होतो किंवा जे काही झू अथॉरिटीज आहेत किंवा गव्हर्नमेंट मधील जे काही ऑफिसर्स आहेत त्यांना या रेड डाटा जो काही आहे त्यातील प्राणी आणि वनस्पतीचा अभ्यास करून त्या पद्धतीने पॉलिसी मांडणं या ठिकाणी शक्य होतं. हा आपण महाराष्ट्रातला त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात मधील ज्याला आपण ग्रेट इंडियन बस्टार्ड असं म्हटलं जातं, महाराष्ट्रामध्ये बहुतेक याचं लोकेशन मोस्टली आपल्याला मालडोक अभयारण्यामध्ये दिसते, याला मालडोके असं म्हटलं जातं. याची जी काही आता कॅटेगरी इन्क्लूड केलेली आहे IUCNच्या लिस्ट प्रमाणे याला क्रिटिकल इंडेंजर मध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. तर ही IUCN संस्था दर 4 वर्षांनी त्यांची जी काही कॉन्फरन्स असते त्या कॉन्फरन्सला IUCN कन्झर्वेशन काँग्रेस असं म्हटलं जातं. आणि जे काही सदस्य मेंबर आहेत त्या सदस्य मेंबरचं मिळून IUCN काउन्सिल बनलं जातं. आणि जे काही डायरेक्टर जनरल आहेत हे दर 4 वर्षासाठी या कमिशन चेअरची किंवा आपण असं म्हणूया त्यांची निवड केली जाते. संपूर्ण जगामध्ये जवळजवळ आपल्याला 50 देशांमध्ये हे 8 रिजनल ऑफिसेस आपल्याला IUCNचे दिसून येतात. तर थोडक्यात IUCN ही येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला ग्रुप विचारले जाईल, संस्था कधी स्थापन झाली, हिने रेड लिस्ट कधी इन्क्लूड केली आणि या संस्थेचा पर्पज काय आहे, IUCNचा जो काही डाटा उपलब्ध होतो जसं मी सांगितलं वर्ल्ड बँक त्याचा यूज करते, आपल्या
भारत सरकारचं जे काही मिनिस्ट्री ऑफ द एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज आहे, याची देखील संस्था या ठिकाणी संदर्भात आपल्याला काम करताना दिसतंय. जे काही झू ऑफिसर्स आहेत ते देखील कुठला प्राणी भारतातील या लिस्टमध्ये इन्क्लूड झालेला आहे. जसं मी आपण पाहिलं की बालढोक पक्षी आपण पाहिला, आणि 1969 मध्ये भारत खऱ्या अर्थानं या IUCN चा मेंबर झाला. आणि मी मेन्शन केलं मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट त्याचबरोबर क्लायमेट चेंज हे मंत्रालय या दृष्टीनं IUCN आपण या सहकार्य करत असतं. हे मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला. आता यावर आधारित आपण एक प्रश्न पाहूया. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संदर्भातील खालील कुठले विधान बरोबर आहे? 4 विधान दिलेली आहे आणि आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिलं विधान जे काही दिसतंय तिचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंड मध्ये आहे. तर स्वित्झर्लंड मधील ग्लॅन एक जे शहर आहे त्यामध्ये हेडक्वार्टर आहे, त्यामुळे पहिला पार्ट बरोबर आहे. आणि आपण कुठल्या इव्हॅल्युएट करण्यासाठी थ्रेटन स्पीसीज मध्ये टाकण्यासाठी सर्वात महत्वाचा जो काही क्रायटेरिया असतो तो क्वांटिटेटिव्ह क्रायटेरिया गृहीत धरला जातो. हाही पॉइंट आपण व्हिडिओमध्ये पाहिला. नेक्स्ट, जी काही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किंवा जैविक विविधता आहे ती सर्वस्वी निसर्गामध्ये किती विविध स्वरूपाचे प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे तिसरा पॉइंट आपल्याला बरोबर येताना दिसतो. आणि आपण जी काही रेड लिस्ट कॅटेगरी दिसते ज्यापासून एक्सटिंक्शन रिस्क स्पेसिस, तर ती आपल्याला या ठिकाणी 9 कॅटेगरी आपल्याला दिसून येते. या सर्वांचा जर विचार जर केला तर याला आपल्याला सर्व ऑप्शन्स आपल्याला बरोबर येताना दिसून येतात. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.